उदासीनाचा देह ब्रह्मरूप, उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या, अनुतापांगी अग्नीची ज्वाळा, नाही मृगजळा विझोईत. दोषायशा नावे देहाचा आदर, दोषायशा नावे देहाचा आदर, विटाळले अंतर अहम भावे, अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा, नाही मृगजळा विझोईत. तुका म्हणे जाय नासोनिया खंती, तुका म्हणे जाय नासोनिया खंती, तवची हे चित्ती बद्धता ती, अनुतापांगी अग्नीची ज्वाळा, नाही मृगजळा विझोईत. पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. काय माझी वाणी मानेल संतांसे, रंजवू चित्तासी आपुलिया. माझी वाणी तुझी वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही कळा. मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या, समचरण सरोजम सांद्रणीलांबुधाभम, जगननिहितपाणी मंडणम मंडणानाम. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासम विठ्ठलम चिंतयामि. विठोबार कुमार 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 कुमार, जय कुमार कुमार, जय कुमार उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या, अनुतापांगी अग्नीची ज्वाळा, नाही मृगजळा विझोईत. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय पुण्यसलीला तेरणा मातेच्या पवित्र तीरावर श्री क्षेत्र माकणी या ठिकाणी वैकुंठवासी परमश्रद्धे प्रातस्मरणे संत शिरोमणी मारुती महाराज यांच्या 29व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने उत्सव चालू आहे. आज 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाच्या सेवेमध्ये महाराजांचा 4 चरणाचा आणि संतांचं अंतरंग वर्णन करणारा अभंग आहे. या पवित्र प्रसंगात आज सगळा जरी आनंद वाटत असला तरी टाळकऱ्यामध्ये एक मात्र उणीव भासते, ते म्हणजे हरिभक्तीपरायण महेश महाराज उपचार घेत आहेत. उपचार व्यवस्थित झाले, बोलणं झालं, भेटायला जायचं होतं पण अडचण आली. तेव्हा भगवंताच्या कृपेने आईसाहेबांनी किडनी दिली आणि डॉक्टरने सांगितलं, म्हणतात की ते हजारो ऑपरेशन झाले आम्ही केले, पण इतक्या लवकर किडनी कोणाची चालू झाली नाही, कारण सेवेचं फळ आहे महाराज. आज या 5व्या दिवसाच्या चिंतनामध्ये आपण उपस्थित आहोत. संत शिरोमणी मारुती महाराज कानेगावकर यांच्या अंतरंगातलं काय लक्षण होतं हे जगद्गुरु तुकोबा यांच्या मुखातून आपल्याला अभ्यास करायचा आहे. वर्णन 2 प्रकारचे असतात, बाह्य वर्णन आणि अंतरंगातलं वर्णन. भगवत भक्ताचं बाह्य वर्णन, गोपीचंदन उठी तुळशीच्या माळा, हार मिरविती गळारी, टाळ मृदंग घाई पुष्पांचा वरुषाव, अनुपम्य सुख सोहळा रे. हे बाहेरचं वर्णन आहे. ऊर्ध्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापीजे कळकाळ
झुंजारते एक विष्णुदास जगी, पाप पुण्य अंगी नातळे त्या. हा एक काही बाह्य लक्षण आहेत, पण बाह्य लक्षणातून कायमचं ठरत नसतं, त्याला अंतरंगातलं लक्षण लागतं. कारण बाह्यावर टिकत नाही, बाह्य टिकवण्याकरता अंतरंगातलं असलं तर टिकत असतं. तेव्हा सामान्य माणसाला संतांचं अंतरंग काय कळणार आहे महाराज? काय कळे जगा अंतरीचे. सामान्य लोकाच्या मनात काय आहे हे सामान्य माणसाला कळत जर नाही तर संतांचं जीवन काय कळणार आहे महाराज? त्याच्याकरता जे त्या अवस्थेला प्राप्त झालेले आहेत त्यांना संतांचे अंतरंग कळत असतं. एक म्हण आहे आपल्याकडे, खेल जाने खिलाडी और क्या जाने आनाडी. खेळातलं रहस्य खिलाडी माणसालाच माहीत आहे. एक छोटा दृष्टांत पूर्वीचा. एक बहुरूपी आणि आश्रय मिळवण्याकरता का राजाकडे विनंती केली, सरकार मी बहुरूपी आहे, अनेक सोंग घेतो आणि त्याच्याकरता मला तुमच्या दरबारामध्ये स्थान द्या. 3 गोष्टीला स्थान लागतं. अनाश्रयान शोभंते, पंडिता वनिता लता. विद्वान, वनिता म्हणजे स्त्री आणि लता म्हणजे वेली, यांना आश्रय लागतो. तेव्हा आश्रय मागण्याकरता गेले. राजाने सांगितलं आश्रय देतो पण परीक्षा घेतल्याशिवाय नाही. कारण ज्ञान किंवा प्रेम परीक्षेशिवाय कळत नाही. किती ज्ञान झालंय किंवा किती प्रेम आहे हे कळण्याकरता परीक्षा घ्यावी लागते. आपत काल परखिये चारी, धीरज धर्म मित्र अरुणारी. परीक्षा काळ करावं लागतं. सारखं हरकत नाही, मला माझी परीक्षा घ्या. राजाने सांगायचं आज हे सोंग करून आण बरं, ते सोंग करून आण बरं. एके दिवशी राजाला बहुरूप्याकडनं बैलाचं सोंग करून आणण्याची इच्छा झाली आणि सांगितलं त्या बहुरूप्याला बैलाचं सोंग करून ये. सांगितलं सरकार बैल राजवाड्यात जात नाही. कंसातलं वाक्य हे, बैल राजवाड्यात जात नाही. बैल असतो रस्त्यावर आणि तुम्हाला पाहण्याकरता रस्त्यावरच यावं लागेल. हरकत नाही म्हटले, येतो रस्त्यावर. सिंहासन टाकलं. त्या बहुरूप्याने बरोबर बैलाचं सोंग घेतलं. ते शिंगोटी तशा, तोंड तसंच, 4 पाय घेतले आणि तशा पद्धतीने बैलाच्या पद्धतीप्रमाणे तो डोलाने चालायला गेला. चालता चालता राजा खुश झाला आणि खुश झाल्यानंतर राजाने आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार त्या बहुरूप्याला देऊन टाकला. इतक्यात एक गुराखी चालला होता. त्याने विचार केला बैलाचा सोंग घेतलंय पण तपासायला पाहिजे. त्याने अंगठ्यात एक खडा धरला आणि अंगावर टाकला. शेतकऱ्यांना माहीत आहे बैलाच्या अंगावर स्पर्श झाला की ते बहुरा तयार करत असं हलवतं, लक 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 लक. बहुरूप्याने लक्षात घेतला खडा विनाकारण आला नाही. या खड्याच्या पाठीमागे फार मोठी परीक्षा आहे. बहुरूप्यानं जिथं खडा पडला तिथं अंग हलवल्यानंतर गुराखी खोश झाला. अरे वा रे वा, सोंग असावास. आणि बक्षीस देण्याकरता गुराख्याच्या डोक्यावर टोपी होती. तिला 4 महिने धुतलेलं नव्हतं. 5 ठिकाणी फाटलेली होती आणि अशी टोपी काढली आणि बहुरूप्याला सांगितलं इकडे ये रे, मी खुश झालो आहे, तुला हे बक्षीस. बहुरूप्याने प्रसिद्ध केलं, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात उंच किमतीचं बक्षीस जर कोणतं असेल ही टोपी आहे. राजा रागवला. अरे वेड्या, नवरत्नाचा हार दिला त्याची किंमत नाही आणि त्या फाटक्या तुटक्या टोपीची तुला किंमत वाटते. बहुरूप्याने सांगितलं साहेब सरकार माफ करा, बैल तपासण्याची पद्धत राजाला कळत नाही, तो गुराखेलाच कळते. खेल जाने खिलाडी और क्या जाने आनाडी. तसं संतांचा अंतरंग काय आहे? भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभया गती अनेकासी, जाणून नेन ते झाले तेने सुखे, न बोलोनी मुखे बोलता ती. महाराजांचा स्वतंत्र अभंग आहे. भक्ताचं मोठे पण भक्तच जाणू शकतात. बाह्यरंगात आपण किती जरी राहिलो तरी आपल्याला तेवढा लाभ होत नाही. संतांचं अंतरंग लक्षण आपल्याला कळालं ती आपल्या साधकाचं
अंतिम साध्य असतं. म्हणून संतांनी आपल्या अभंगवाणीतून बरेच संतांची लक्षणं भिन्न भिन्न सांगितलेली आहेत. योग्याची संपदा त्याग आणि शांती, उभयलोके कीर्ती सोहळामान, वैभवाचे धनी सकळ शरणागत, सत्य भावे चित्त अर्पिले. ते कितीतरी अभंग आहेत महाराज. योगावने आज टाळकऱ्यामध्ये भागवताचार्य माधव महाराज उभे राहिले. महाराज तुम्ही बसलात तर चालेल, चांगलं ती नम्रता आहे त्या दृष्टिकोनातून. आणि व्यासपीठ चालक हरिभक्तीपरायण श्याम चैतन्य महाराज हे व्यासपीठ चालक आहेत. थोडा निर्देश राहिला होता, बोलता बोलता उणीव राहू नये याकरता निर्देश करून गेलो. संतांचं अंतरंग लक्षण काय आहे? हे अंतरंग लक्षण अंतरंगावर बाह्य जगत असतं, बाह्यावर अंतरंग जगत नसतं, अंतरंगावर बाह्य जगत असतं. तेव्हा बड्या बड्याच्या जीवनामध्ये सुद्धा काही वेळेला अंतरंगामध्ये बदल करण्याची इच्छा होत असते. आपल्याला कल्पना असेल विश्वमाऊली ज्ञानोबारांचं चरित्र, आणि त्या चरित्रामध्ये एकदा मांडे खाण्याची इच्छा झाली. ज्ञानोबाराय आळंदीमध्ये फुटकं खापर मिळवण्याकरता गेले, कारण मांडे भजण्याकरता तवा चालत नाही, त्याला खापर लागतं आणि ते खापर पालतं घालतात. आणि मांडा ज्या कणकीचा बनवायचा ती अत्यंत मऊ झाली पाहिजे, असं हातावर ते मांडे तयार करतात. आम्ही पाहिले खानदेशमध्ये. आणि त्याच्यावर टाकतात. भरपूर आळंदी फिरले, फुटकं खापर मिळालं नाही महाराज. विसोबा खेचर मागे होते, दम द्यायचे, बघा खबरदार खापर द्याल तर माझ्याशी गाठे. कोणालाही खापर देऊ दिलं नाही. ज्ञानोबाराय परत आले. मुक्ताबाई उदास झाल्या. मुक्ताबाईला ज्ञानोबारांनी सांगितलं, मुक्ता उदास कशाला होते? मांडे भाजायचं ना, मी खाली वागतो, योगाग्नी तयार करतो आणि योगाग्नीवर मांडी भाज. ज्ञानोबारांच्या पाठीवर मांडी भाजली महाराज. तो विसोबा खेचर लांबून पाहत होता, काय करतात ते. त्याला लक्षात आलं, अरे यांच्याकडे सामर्थ्य फार वेगळं आहे. ज्याच्या पाठीवर मांडे भाजले जातात, काय सामर्थ्य आहे. सगळ्यांचं जेवण झालं होतं आणि उष्ट बाहेर आणून टाकणार इतक्यात म्हणजे तो आला आणि ते गट गट पिऊ लागला. मुक्ताबाई म्हणाल्या, काय खेचरासारखा प्यायला लागला रे. म्हणून विसोबा खेचर नाव पडलं. विठोबा अर्थात संत जीवनाचा अपार महिमा जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. आपण संत झाल्याशिवाय त्यांचा अंतरंग कळणार नाही. पण संतांचं अंतरंग आपलं साध्य आहे हे कळण्याकरता संत आपल्या पुढे मांडतात. या मांडण्यामध्ये संतांच्या अंतरंग जीवनाचं विशेष अशा प्रकारची तुलना करतात. संतांची वृत्ती आणि संतांचा देह याच्यात काय बदल झालेला असतो. अभंगाच्या पहिल्या चरणात उदासीनाचा देह अंगी ब्रह्मरूपा, उदासीनाचा देह 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 ब्रह्मरूपा,
अग्नीची ज्वाळा नाही पुण्य पाप लागता नाही पाप लागता अग्नीचे ज्वाळा आलो तपांगे अग्नीचे ज्वाळा आलो तपांगे अग्नीचे ज्वाळा उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत जा नाही पाप पुण्य लागत जा उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत जा नाही पुण्य पाप भक्तीच्या क्षेत्रामध्ये परिवर्तन अत्यंत महत्वाचे आहे महाराज. परिवर्तन म्हणजे बदल. कशाचा बदल? जसा आतला बदल तसा बाहेरचा सुद्धा बदल. सामान्य प्रापंचिक जीवात्मा 3 गोष्टीवर प्रेम करतो: पद, प्रतिष्ठा आणि पदार्थ. 3 गोष्टीवर प्रेम करतो. पण ज्याला वेदशास्त्र आणि संतांची संगती झाली आहे त्याच्या आत बदल होत राहतो. तो पदाच्या मागे लागत नाही. खऱ्या अर्थाने पद येणार आणि जाणार आहे. शहाणा माणूस पदाच्या मागं लागत नाही, पदाने माणसाच्या मागं लागावं ते शहाणपण आहे. पद, पदार्थ, संसारातले अनेक पदार्थ आहेत. बंगला आहे, गाडी आहे, पैसे आहेत, अनेक गोष्टी आहेत. पदार्थाच्या बाबतीमध्ये सुद्धा क्षणभंगूर अशा प्रकारची बुद्धी झालेली असते. एक दृष्टांत सांगतो. एका राजाने एक राजवाडा बांधला होता. खूप पैसा खर्च करून राजवाडा बांधला. जवळच्या लोकांनी स्तुती करायची, काय सरकार, राजवाडा म्हणजे राजवाडा बांधला तुम्ही. मागे 10 पिढ्यात कोणी बांधला नाही, पुढे 10 पिढ्यात कोणी बांधणार नाही. मोठ्या लोकांजवळची माणसं, गंगा गए गंगादास, जमुना गए जमुना. आपला मतलब साध्य करायचा, खड्ड्यात का जाईना, असे काही असतात. त्याला अलीकडे चमचे म्हणतात. चमचे. खूप स्तुती करायची. तो तर राजा फुगून जायचा. योगायोगाने एक साधू महाराज त्या राजवाड्यापासून चालले होते. राजा गेला, नमस्कार केला. महाराज, नवीन राजवाडा बांधलाय, आपले पाय राजवाड्याला लागू द्या. कारण काही पवित्र स्पर्शामध्ये अपवित्रपणा घालवण्याची ताकद असते महाराज. आपले पाय लागू द्या आमच्या घराला. आग्रह झाला. आग्रह झाल्यानंतर संपूर्ण राजवाडा फिरून दाखवला आणि बैठकीत बसल्यानंतर राजाने विचारलं, महाराज, राजवाड्यात काही दोष? साधू निर्भीड असतात महाराज. मुंगी आणि राव आम्हा सारेखाची जीव. आमचे वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वानंद सुन्यासी सद्गुरू जोग महाराज यांना शाहू महाराजांनी कोल्हापूरला दरबारात कीर्तन करण्याकरता बोलवलं होतं. जोग महाराज उभे राहिले, भजन चालू केलं. शाहू महाराज येणार, बसण्याकरता त्यांना गादी टाकली होती. जोग महाराजांनी भजन थांबवलं आणि सांगितलं, शाहू, आमच्या वारकरी कीर्तनामध्ये असा भेदभाव नाही. ज्ञानी अज्ञानी, गरीब श्रीमंत, राजा प्रजा भेद नाही. एका आसनावर आमचे श्रोते असतात आणि तुम्ही जर गादीवर बसणार असाल तर मी कीर्तन करणार नाही. शाहू महाराजांनी गादी बाजूला फेकून दिली आणि सगळ्यात बसली. महाराज नाही बिडबार, तुका म्हणे साना थोर. तसं साधूला विचारलं, महाराज, काही याच्यात काही दोष? साधूने ताबडतोब सांगितलं, राजा, अरे 2 दोष आहेत. अरे बापरे, आतापर्यंत कोणी सांगितले नाही. कोणते दोष आहेत महाराज? अरे तू बाजूला करू शकत नाही. सांगा तर खरं. या राजवाड्यामध्ये एक दोष आहे, असा भविष्यकाळ येणार आहे की त्यावेळेला राजवाडा पडणार आहे.
मागे आपल्या महाराष्ट्रात पाटील देशमुख देशपांडे गडीवर राहायचे, गडीवर उंच ठिकाणावर. आता राहिल्या का गड्या? गड्या गडगडल्या. एक दिवस असा उजाडणार आहे की त्या दिवशी राजवाडा पडणार आहे. आणि दुसरा दोष असा आहे, एक दिवस असा उजाडणार आहे की त्या दिवशी तुला या राजवाड्यातून कायमचं बाहेर काढणार आहे. कधी काढतात? राम बोलो भाई राम. दोन दोष. म्हणून शहाणा माणूस पदाच्या मागे लागत नाही, पदार्थामध्ये अडकत नाही. आणि तिसरा प्रकार आहे प्रतिष्ठा. लोकांमध्ये मान मिळावा, जगी कीर्ती व्हावी, म्हणून झाला से गोसावी. हो, शहाणा माणूस लोक काय म्हणतात त्याच्याकडे बघत नाही महाराज. सुखे निंदोत हे जन न करी तयासे वचन, आदि पिता तो नारायण जोडी शरण तुमचे ते. लोक काय म्हणतात याच्याकडे पाहण्याकरता त्याच्यापेक्षा आपल्या वृत्तीकडे बघून चालावं. लोकाला काय कळतंय महाराज? लोक घोड्यावरही बसू देत नाहीत, पायी चालू देत नाही. लोक तैसा ओक धरिता धरविना तुकोबऱ्यांचा अभंग आहे. हो, घरी चालला येता जाता घर बुडविले, नाही आला फार निष्ठुर आहे. दोन्ही कोण बोलतात महाराज? तुका म्हणे जन दुतोंडी सावध. त्याच्याकरता लोकाकडे बघू नये महाराज. लोक काय म्हणतात, लोक किती किंमत देतात त्याच्यापेक्षा भगवान परमात्मा किंवा संत किती किंमत देतात याला महत्त्व आहे महाराज. विद्वत्तेला महत्त्व नाही, कलेला महत्त्व नाही, प्रतिष्ठेला महत्त्व नाही, अंतरंगाला महत्त्व आहे. आपल्या देशातला एक प्रसंग आहे. राजा जनक राजमंचकावर झोपले होते आणि त्यांना स्वप्न पडलं. स्वप्नामध्ये राजे भिकारी झाले. भिकारी हातात झोळी घेतली, गावभर फिरले, एक चुटकर तुकडा सुद्धा मिळाला नाही. मनात खिन्नता वाटली, एकदम जागे झाले. मनात विचार आला, अनुभव आला भिकारीपणाचा आणि आहे राजगादीवर. हे खरं का ते खरं? कोणाला विचारावं? काय आहे आपल्या संस्कृतीमध्ये स्वप्न शकुन शास्त्र आहे. तुम्हाला स्वप्न काय पडतात याच्यावर भविष्य अवलंबून आहे. स्वप्नामध्ये आपण आंबा खाल्ला असं जर आलं लक्षात, तर लक्षात घ्यायचं आंबा शुभ फळ आहे, आपलं पुढचं जीवन शुभ होणार आहे. स्वप्नामध्ये आपण हत्तीवर बसल्याचा अनुभव आला, कमीत कमी आपण सरपंच होणार आहोत. कारण हत्तीवर बसणं हे सत्ता प्राप्त होण्याचं लक्षण आहे महाराज. आणि स्वप्नामध्ये काळा दात जर बघितला, काळ्या दाताचा माणूस जर पाहिला, समजायचं आपलं संपलंय आता. स्वप्न सूचक असतात. तेव्हा राजा जनकाला वाटलं हे स्वप्न सूचक आहे का नेमकं काय खरं आहे, शंका प्राप्त झाली. राजा जनक आपल्या दरबारामध्ये मोठे मोठे विद्वान माणसं बोलवायचे. कारण ग्रस्ताश्रमामध्ये सगळा ग्रस्ताश्रम तो श्रेष्ठ आहे. साधो संगम उपासतेच सततम धन्यो ग्रहस्थाश्रमा. ग्रहस्थाश्रमामध्ये संतांची संगती करतात. कदाचित न येऊ द्या, ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे, जगद्गुरु तुकोबरांची गाथा आहे, संतांचे चरित्र आहेत. अपने मंदिर मो बैठ बैठ कर गीता भागवत वाचुंगी, मैं तो हरिगुण गावत नाचुंगी, मीराबाई म्हणतात. तेव्हा सत्संग फार चांगला. राजा जनकाने अनेक लोकांना विद्वानांना बोलवायचं. आता आपल्या देशातल्या विद्वानाच्या पदव्या फार वेगळ्या वेगळ्या आहेत. महंत, मंडलेश्वर, महामंडलेश्वर, 108, 1008. हे आपल्याकडे महाराष्ट्रात नाही, तिकडे उत्तरेकडे ही पदव्या त्या सगळे अशा प्रकारचे बोलवायचे. आणि आलेल्याला प्रश्न करायचा, हे खरं का ते खरं? आता शब्द हा झाकलेला आहे महाराज. काही प्रश्न गावरान प्रश्न असतात, विद्वान माणसाला सुद्धा ते कळत नाही. एकदा एका शेतकऱ्याने एका पंडित माणसाची परीक्षा घ्यायचं ठरवलं. सांगितलं, हे बघा मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्याचं उत्तर जर तुम्ही दिलं तर मी तुम्हाला 100 रुपये देतो, आणि नाही उत्तर देता आलं तर 500 रुपये तुम्ही मला द्या. विद्वान माणसाला वाटलं ग्रामीण भागातला शेतकरी आहे आणि विचारून काय विचारणार आहे, विचारा.
हे बघा, धपकन ब्या, काहीच कळलं ना त्याला. धपकन ब्या काय नाही रे बाबा, नाही मला सांगता येत उत्तर. घे 500 रुपये. ते शेतकऱ्याला विचार, तुम्ही सांगा ना, आम्हाला कमीत कमी माहीत तरी असावं. आम्ही यात सोपं आहे. शेतकऱ्यानं गायी करतात, शेतातून मोठा गवताचा भारा बांधला, घरी आला, वासरू जवळ होतं, त्याच्याजवळ तो भारा टाकला, आवाज झाला धप, ते वासरू भ्यालं, ब्या, धपकन ब्या. काय असतं महाराज प्रश्न, झाकलेले प्रश्न लवकर उत्तर देता येत नाही. तसं राजा जनकाने ठरवलं, याच शब्दात मी विचारणार, हे खरं का ते खरं. अनेक जण यायचे, त्यांना हेही कळायचं नाही आणि तेही कळायचं नाही. पुस्तकातली विद्या वेगळी आणि मस्तकातली विद्या योगायोग. अष्टावक्र मुनी आले होते, ज्यांनी 8 ठिकाणी ज्यांचं अंग वाकडं होतं. आईच्या उदरात असताना आपल्या बापाचा अपमान केला होता आणि रागावलेल्या बापाने आपल्या पत्नीच्या पोटावर लात मारली होती, म्हणून 8 ठिकाणी वाकडी झाली होती. विचारलं, महाराज हे खरं का ते खरं. राजा जनकाला सांगितलं, राजा अरे विचार नको करू, जसं ते तसं हे. ते म्हणजे स्वप्न आणि हे म्हणजे जग सारखंच आहे. स्वप्नेचे चैले जाईल लया, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नेचे चैले जाईल लया. सांगण्याचा मुद्दा असा, भगवत भक्ताच्या अंतरंगाचा शोध घेत असताना दोन्ही गोष्टीचा विचार करावा लागत असतो. अशा भगवत भक्ताच्या देहाची काय किंमत आहे आणि त्यांच्या वृत्तीची काय किंमत आहे. भगवत भक्त आपल्या जीवनामध्ये या प्रपंचामध्ये उदास झालेले असतात. 13व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाने खूप सुंदर वर्णन केलेले आहे. पार्था जो या देहावरी उदास ऐशिया परी, उखिता जैसा बिढारी बैसला आहे. एखादी धर्मशाळा आहे आणि प्रवास करणारा एखादा प्रवासी त्या धर्मशाळेमध्ये थांबतो, पण त्या धर्मशाळेच्या बाबतीत ममत्व नसतं. रात्र संपली उठून जातो. वस्ती कर वस्ती आला, प्रातःकाळी उठून गेला. तैसे असावे संसारी, जवरी प्राचीनाची दोरी. अंतःकरणामध्ये उदास वृत्ती धारण करणं हे परमार्थात भक्त जीवनामध्ये अत्यंत गरजेचं आहे महाराज. 3 वृत्ती आहेत, आसक्त, विरोध आणि उदास. अशा 3 वृत्ती आहेत. आसक्त, आपल्या घरादारावर इतकी आसक्ती असते की खूप अशा प्रकारचं मरेपर्यंत त्याच्यावर प्रेम करतात, आसक्ती आहे. आणि काही विरोध करतात, विरोधही करू नये आणि आसक्ती धरू नये. म्हणून महाराजांचे शब्द, हे भोगावे ना त्यागावे. याच्यात रमायचं नाही आणि याचा त्यागही करायचा नाही. का? जीवनाची न घटे येणेवी. आम्ही सांगत असतो 2 शब्द आहेत, एक व्यवस्था आहे आणि दुसरी अवस्था आहे. देहा करता असते ती व्यवस्था आणि जीवा करता असते ती अवस्था आहे. व्यवस्था विज्ञानाने वाढते आणि अवस्था भक्तीने वाढते. काही ठिकाणी व्यवस्था भरपूर आहेत पण अवस्था नाहीत महाराज. आपल्या संत वाङ्मयामध्ये 4 संतांचा विचार जर केला, ज्ञानोबा राय, नामदेव महाराज, एकनाथ महाराज आणि तुकाराम महाराज, या 4 संतांचा विचार जर केला, फक्त एकनाथ महाराजांना जर आपण बाजूला सोडलं तर नाथ महाराजांच्याकडे समृद्धीही आणि शांतीही, बाकीचं नाही महाराज. ज्ञानोबारांना एका काळात ताटी लावून बसले, मुक्ताबाईंना उपदेश करावा लागला, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. जग बोलणे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. उपदेश करावा लागला. ते निमित्त आहे, हा भाग वेगळा आहे. तेव्हा सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे की आसक्त आणि विरोध याच्या मधली वृत्ती आहे, त्याला म्हणतात उदास. भक्त ऐसे जाणा
भक्त ऐसे दाना दे देही उदास गेली असा पास निवारोनी गेली आशा पास निवारोनी गेली आशा पास देहाचा वापर करायचा, प्रेम नाही करायचं देहावर. देहावर प्रेम केलं की एक काळात रडायची पाळी येत असते. मधली वृत्ती उदास वृत्ती. जून महिना शाळा सुरू झाली. मुलाने बापाला सांगितलं, बाबा शाळा सुरू झाली, पुस्तकं आणा, वह्या आणा, पेन आणा आणि शाळा दूर असल्यामुळे सायकल आणा. बापाने पुस्तकं आणली, वह्या आणल्या, पेन आणले, पण सायकल आणली नाही. विचारलं, बाबा आज सायकल का आणली नाही? अरे तू लहानच बाळ, तुला चालवता येणार नाही, विनाकारण अपघात होण्याची शक्यता आहे म्हणून आणली नाही. तो मुलगा बापावर प्रेमही करत नाही, बापाचा विरोधही करत नाही, कोपऱ्यात जातो तोंड घालून बसतो, बोलतही नाही. उदास वृत्ती अशी असते. ना प्रेम ना विरोध याची मधली वृत्ती आहे. त्याचं नाव आहे औदासीन्याची वृत्ती आहे. नारद महर्षी ज्या गोपींचं वर्णन करतात त्या गोपींच्या बाबतीत संत वर्णन करतात. मने हरिरूपी गुंतल्या वासना उदास त्या सुना गवळ्यांच्या. गवळ्यांच्या ज्या सुना होत्या त्या उदास होता. कारण परमात्म्याच्या अनुभवाला जाण्याकरता उदासीना पावल्या वेगी अंगो अंगी जडलिया. जी उदास होतात तेच परमात्म्यापर्यंत लवकर जात असतात. जे आपल्या देहावर खूप प्रेम करतात ते मात्र परमात्म्यापर्यंत जाऊ शकत नाहीत. ज्याच्याकरता अडथळा पहिला आहे, शरीरावरचं प्रेम करू नये, मात्र मध्ये ठेवावं. याला भोगावे ना त्यागावे, याचा तिरस्कारही करू नका आणि याच्यावर प्रेमही करू नका. अशी मधली वृत्ती आहे. ती मधली वृत्ती भगवत भक्ताने आपल्या जीवनामध्ये धारण केलेली असते. महाराज त्याच्याकरता म्हणतात, उदासीनाचा देह. देह संस्कृतमध्ये याचा अर्थ भाव आहे दह्यते इति देहा. प्रत्येक क्षणाला जळत जातो म्हणून याला देह म्हणतात. आपण जन्माला येतो, शास्त्र सांगते सत्यकर्म मुले विपाको जात्यायुर्भोग. हा जात आयुष्याने भोग आपल्या प्रारब्धाप्रमाणे असतं. कोणत्या जाती जन्माला यायचं, किती आयुष्य आणि किती भोग हे आपल्या प्रारब्धाने मागे ठरवलेलं आहे. त्याप्रमाणे आपल्याला मिळत असतं. त्यातल्या त्यात आयुष्य वर्षावर ठरलेलं नाही, आयुष्य श्वासावर ठरलेलं आहे. जन्माला आल्यापासून तुमचे किती श्वासोश्वास होणार हे जन्माला येण्याच्या अगोदर ठरलं आहे. याच्याकरता आपलं आयुष्य लवकर कमी करणंसुद्धा आपल्या हातात आहे आणि वाढवणंसुद्धा आपल्या हातात आहे. दोन गोष्टी आहेत. त्या दोन गोष्टीमुळे माणसाचं आयुष्य लवकर कमी होतं. अधिक बोलणाराचं आयुष्य कमी होतं आणि अधिक झोपणाराचं आयुष्य कमी होतं. अधिक बोलू नये आणि अधिक झोपू नये. फक्त अपवाद कीर्तनकाराने 2 तासाच्या पुढे जरी कीर्तन केले तर आयुष्य कमी व्हायचं कारणच नाही. देवाचं नामचिंतने महाराज आयुष्य वाढणार. पण आपले श्वासोश्वास वाढतात कधी, बोलत असताना वाढतात आणि झोपताना वाढतात. म्हणतो कोबऱ्यांचं सूक्ष्म चिंतन आहे महाराज. नसावी बासर निद्रा बहुभाषण, नसावी बासर निद्रा बहुभाषण, नसावी बासर निद्रा बहुभाषण, नसावी बासर निद्रा बहुभाषण, युक्त आहार विहार, युक्त आहार विहार, आहार विहार, युक्त आहार विहार, निम इंद्रियासी सार, निम इंद्रियासी सार,
विबासर निद्रा बहु भाषण भाषण युक्त आहार विहार मैत्रियासी सार रसा विवासर निद्रा बहु भाषण निद्रा बहु भाषण भाषण युक्त आहार विहार युक्त आहार विहार युक्त आहार विहार नसावे बासर निद्रा बहुभाषण. प्रात्यक्षिक रीतीने विचार करू. आपल्याला 700 वर्षापूर्वी विश्वमाऊली ज्ञानोबारायांना एक योगी शरण आले होते. त्यांचं नाव चांगदेव. किती वर्षाचं आयुष्य होतं? 1400 वर्षाचे तप्ती रहिवासी. 1400 वर्ष जगले. कशाने जगले? योग साधनामध्ये प्राण निरोध आहे आणि प्राण निरोध केल्यानंतर श्वासोश्वास चालत नाही, अर्थात शिल्लक राहतं. उदाहरणार्थ महाराजांच्या पुढे आपण 100 रुपये आज ठेवायचे ठरवले. खिशात फक्त 100 रुपयेच आहेत आणि येता येता खेळणीचं दुकान पाहिलं आणि नातूची झाली आठवण. नातू करता 25 रुपयाची खेळणी घेतली. आता किती शिल्लक राहिले? 75 रुपये. मग आता पेटीमध्ये 100 रुपये टाकू का 75 टाकू? खर्च जाईल ना 25. तसं खर्च करत असताना श्वासोश्वाससुद्धा विचारातून खर्च करावे लागतात. योग्याला आयुष्य वाढवता येतं, या सिद्धांतावर वाढवता येत असतं. सांगण्याचा माझा मुद्दा की सतकर्म मूले विपाको जात्यायुर्भोगा असं आपल्याला प्राप्त झालेलं असतं. म्हणजे प्राप्त झालेलं शरीर त्याचं भौतिक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर ते ब्रह्मरूप नाही महाराज. मुळात शरीराच्या बाबतीत पाहिलं, मदालसं आपल्या मुलाला शिकवते, बाळा हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे, कर्म कीटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा, स्मरे त्या हरिहरा, शरण जाई गोविंदा. परमात्म्याने कृपा केली आहे, आपल्या शरीरावर चामडा अंथरला आहे आणि हा जर चामडा अंथरला नसता तर आपल्या एका हातात काठी आणि दुसऱ्या हातात पंखा ठेवावा लागला असता. पंखा कशा करता? माशा चिलट यांना वाटलं असतं आपलं खाऊ आहे. आणि एवढंच नाही, कुत्र्याला सुद्धा वाटलं असतं की चला खाऊ, त्याच्याकरता काठी ठेवावी लागली असती. परमात्म्याची दया आहे, आपल्या शरीरावर चमडा मडवलेला आहे, नाशवंत आहे. मानवी देहाचा विचार जर केला तर इतर देहापेक्षा किमतीनं फार कनिष्ठ आहे. एका तांत्रिक महाराजांनी मला विचारलं, महाराज ज्या कासवाच्या पाठीवर टिपके आहेत अशा कासवाची किंमत किती असेल वाटतंय? मी म्हटलं असेल 5-10 हजार. नाही महाराज, 1.5 कोटी रुपये. ज्या कासवाच्या पाठीवर टिपके आहेत ते कासव तंत्रविद्ये करता लागतं. असा एक साप आहे, त्याला एकाच बाजूला 2 तोंड आहेत, त्याची किंमत सुद्धा 1.5 कोटी आहे. काय उपयोग आहे त्याचा? आपल्या घरात पूर्वीच्या पूर्वजांनी काही सोनं नाणं जर गाडून ठेवलं असेल, ते तपासण्याकरता तो साप हातात धरतात, दोन्ही तोंड दाबतात,
त्याच्या अंगातून उजेड निघतो आणि खाली पुरलेलं दिसतं. त्याची किंमत 1.5 कोटी आहे. एकदा पेपरमध्ये वाचलं, एक विशिष्ट प्रकारची पाल आहे, त्याची किंमत 1 कोटी आहे. कारण कॅन्सरसारख्या रोगावर तिच्या शरीरातले द्रव्य काढून उपयोग करतात. माझा मुद्दा सांगण्याचा असा आहे, कोब्रा साप फार मोठी किंमत आहे त्याची. माणसाला कॅन्सर झाल्यानंतर केमो देतात. ते केमो कशाचे असतात माहिती आहे का? कोब्रा सापाच्या दातातून विष काढतं. 1 थेंब विष आणि 1000 थेंब पाणी त्याच्यावर प्रक्रिया करतात आणि ते कॅन्सरच्या माणसाच्या अंगात सोडतात. कोब्रामध्ये एवढी ताकद आहे महाराज, ते कॅन्सरचे जंतू मारत राहतं. मी एवढ्या करता सांगतो, माणसाच्या देहाची एवढी किंमत होत नाही. मनुष्य किती सुंदर झाला तरी मोरा इतका सुंदर होणार नाही. किती मोठा झाला, हत्ती एवढा मोठा होणार नाही. किती गुणवान झाला, राजहंसासारखा होणार नाही. राजहंसाच्या पुढे पाणी आणि दूध मिसळून ठेवलं, फक्त त्याच्या चोचीत सामर्थ्य, फक्त दूध पितं, ते पाणी शिल्लक ठेवतं. टिटवी नामाचा पक्षी आहे, आपलं मरण सांगतो. टिटवी यमाचे दासी रे. अहो कुत्र, जे चोरी माणसाला सापडत नाही ती चोरी कुत्र्याला सापडते का नाही? आहे ना त्याच्यात गुण. असा सगळ्या जाऊन पुढे सांगतो, गाढवात सुद्धा एक गुण आहे. पूर्वीचे लोक, राजे लोक युद्धाच्या ठिकाणावर गाढवं घेऊन जायचे. फार मोठा वापर होता त्याचा. कोणता वापर होता? शत्रूने आपल्या सैन्याच्या पिण्याच्या साठ्यात गुपचूप विष टाकलं आणि सैन्य मारवण्याचं जर ठरवलं तर त्याच्याकरता पाणी तपासण्याकरता गाढवाचा उपयोग होतो म्हणतात. किती तहानलेलं गाढव असलं तरी विषमिश्रित पाणी, त्याला त्या पाण्यातलं विष कळतं आणि ते पाणी पित नाही. किती किंमत मोठी त्याची. माणसाच्या बाबतीत जर पाहिलं तर माणूस अशा बाबतीमध्ये गुणवान कुठलाच नाही, पण उपयोगाच्या दृष्टिकोनातून एवढा मोठा आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. माणसाचा देह घाणेरडा आहे, माणसाचा देह विषारी आहे. आम्ही लहानपणी ऐकले, करण्याकरता सांगत नाही, आम्ही ऐकलं ते सांगतो. झोपताना ज्वारीचे दाणे आपल्या गालात धरून झोपला आणि सकाळी उठल्यानंतर कोंबड्याला टाकलं तर कोंबडं मरतं म्हणतं त्या विषाने. एखादा साप आपल्याला चावला तर आपल्याला चावताना त्याचे दात आपल्या देहात बुडतात आणि बुडल्याबरोबर आपलं विष त्याच्या देहात जातं. साप आपल्या विषाने मरतो, पण त्याला नैसर्गिक ज्ञान आहे. ते बाजूला जातो आणि आपली शेपटी करांडून टाकतो, त्याच्यातून माणसाचं विष बाहेर पडतं. विषारी आहे महाराज. विंचवाच्या नांगीत विषय, पण त्या विंचवाला पालीनं पाहिलं की धावत जाते आणि पटकन घेते. अधिक विषारी पाल. अशा पालीला कोंबड्यानं जर पाहिलं, कोंबडं धावत धावत जातं आणि पाल पटकन गिळतं, पचवतं. हा अधिक विषारी कोण? आता पुढचं सांगावंच लागेल का? विषारी आहे. सगळे दोष नाही, गुण सुद्धा एक शरीरी. महाराज म्हणतात एक सुद्धा चांगला गुण या शरीरामध्ये नाही, पण एक प्रकारची शक्ती अशी आहे, ती शक्ती स्वीकारल्यानंतर हा देह असा घाणेरडा राहत नाही, तो ब्रह्मरूप होतो. उदासीनाचा देह ब्रह्मरूप. देहात परिवर्तन होतं, बदल होतो. 700 वर्षापूर्वीचा घडलेला प्रसंग सांगतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये 108 संतांचा अवतार एकाच वेळेला झाला. इतका महाराष्ट्र भाग्यवान. आणि त्या 108 संतांमध्ये 2 संत वयोवृद्ध, एक वैराग्य राग रसिक गोरोबा काका महाराज वयोवृद्ध होते. कोणत्या जिल्ह्यातले होते? धाराशिव. माखणी कोणत्या जिल्ह्यात आहे? धाराशिवमध्ये का? वा, चांगली गोष्ट आहे. आणि त्याबरोबर कानोपाटक हे वयोवृद्ध होते. कानोपाटक भगवान परमात्म्याचे उपासक. त्या प्रांतातल्या राजाला समजलं की कानोपाटकांना परीस प्राप्त झालाय. दरबारात बोलून घेतलं. महाराज, तुम्हाला परीस मिळाला म्हणतात, तुम्हाला काय करायचं आहे?
तुम्ही साधू लोक सोने आणि माती आम्हा समान हे शिती म्हणणार आहे. मला राज्य चालवायचं, तो परीस मला देऊन टाका. कानोपाटक म्हटले, राजे चुकीचं कळाले तुम्हाला. मला परीस मिळाला असं नाही, माझं शरीरच परिसरूप झालंय. खरं खोटं तपासण्याकरता राजाने कमरेची तलवार उपसली आणि कानोपाटकांच्या शरीरावर जवळ नेण्याक्षणी लोखंडाची तलवार सोन्याची बनली. अंगाला धरधरून घाम फुटला. रे बापरे, काय सामर्थ्य. क्षमा मागितली. महाराज, मला कळालं नाही तुमचं एवढं सामर्थ्य आहे. आजपासून तुमच्या आडनावामध्ये जे पाठक आहे त्याच्या मागे राज हा शब्द लागला जाईल या प्रसंगामुळे. ज्ञानोबारांनी समाधी घेतली. पहिलं कीर्तन कानोपाटकांनी पुढे केलेलं आहे. आणि आजही समाधी सोहळ्याच्या दिवशी राजपाटकांचा मान ते राहतात पुण्याला. मी का सांगतो? देह बदलतो महाराज, देहामध्ये परिवर्तन होतं. देहान पंचभूताचा राहत नाही, पंचभूताच्या पलीकडे जातो. का? उदासीन असणाऱ्या वृत्तीच्यामुळे. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, आणि ब्रह्मरूप झाल्यामुळे अशा देहाकडनं कोणत्याही गोष्टीमध्ये पुण्य लागत नाही, पापही लागत नाही. प्रकार असा, आपण कोणतंही कर्म करा, जाणून करा किंवा न जाणून करा, आपल्याकडनं आपले परिणाम आपल्याला भोगावे लागतात. आता आपण हे काही सगळे माकणीतली नसते ती. आपण परगावचे असाल, आपण आलात, आपल्या वाहनानं आलात, गावातली मंडळी पायात चप्पल घालून आलात. येत असताना आपल्या पायाखाली किती जंतू मेले असतील हो? कोणाला पाप लागेल? ते ज्याच्या पायाखाली ते जंतू मेले त्यांनाच पाप लागतं. याच्यापेक्षा इतका बारकावा आहे, बोलत असताना सुद्धा पाप लागतं. आता मी बोलायला लागलो तरी परंतु पाप होऊ शकतं. कसं काय होऊ शकतं? आपल्या मराठी भाषेमध्ये 52 वर्ण आहेत आणि 52 वर्णामध्ये 5 वर्ण ओष्ठी आहेत. प, फ, ब, भ, म. ओठावर ओठ आदळल्याशिवाय उच्चारच होत नाही. मग अशा वेळेला या परिसरात असणारे सूक्ष्म जंतू मरतात आणि ते पाप आपल्याला भोगावं लागतं. पण या महापुरुषाला मात्र पुण्यही लागत नाही आणि पापही लागत नाही. का? वृत्ती बाजूला झालेली आहे. वृत्ती सगळ्यातून बाजूला निघाल्यामुळे कर्तृत्व नाही. ज्याचं कर्तृत्व आहे त्याला भोक्तृत्व असावं लागतं. कर्तृत्वच नाही, मग भोक्तृत्व येईलच कुठून? आमचे वैकुंठवासी स्वानंद सुनायसी सद्गुरू जोग महाराज त्र्यंबकेश्वरला कोशावर्तावर गेले होते स्नान करण्याकरता. आणि स्नान करण्याकरता गेले असताना एक ब्राह्मण देव आले. हातात घ्या पाणी आणि म्हणा संकल्प, म्हणा पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभवा. जोग महाराज म्हटले, म्हणणार नाही, आयुष्यात पाप केलंच नाही तर पापोहम कशाला म्हणेन मी? आत्मविश्वास फार मोठा. तेव्हा ही वृत्ती ज्यांच्या अंतःकरणामध्ये बांधलेली आहे त्यांच्याकडनं पापही लागत नाही, पुण्यही लागत नाही. नाही पुण्य पाप लागत त्या देह तर पुण्यरूप झालेलं. धन्य पुण्यरूप कैसा झाला हा संसार. देव आणि भक्त तुझा नाही विचार. परमात्म स्वरूप अशा प्रकारचा देह झालेला असतो. वास्तविक देहाच्या बाबतीमध्ये आपल्याकडे सामान्यपणाने 3 प्रकार आहेत. स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. याच्या पलीकडे एक देह सांगतात महाकारण देह. आणि त्याही पलीकडे एक देह आहे, तो सांख्यशास्त्रकारांनी सांगितला कैवल्य देह. ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर 300 वर्ष एका महापुरुषाची वाट बघावी लागली. कारण ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परी पाठांतरी शुद्धाबद्ध. लोकांनी आपले पाठमध्ये घुसवले. जसं अवघा झाला से आनंद. से काय? काही गायक म्हणतात महाराज, ते थोडं शरण कमी पडतं, स्वर लांबवता येत नाही. अवघा झाला से आनंद. से काय? संतांचे शब्द बदलू नयेत. मध्ये आपला कुठलाही शब्द घालू नये. घातला तर तो अपराध आहे, सांगण्याचा माझा मुद्दा असा. तेव्हा असा अशुद्ध झालेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथ शुद्ध करण्याकरता ज्ञानोबारांनी नाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये गेले. श्री ज्ञानदेवे येऊनी स्वप्नात सांगितले मात मज लागी. अजान वृक्षाची मुळे कंठासी लागली. येऊनी अलंकापुर स्थळी काढी वेगी. ऐसे स्वप्न होता अलंकापुरी तव नंदी माझारी देखिले द्वार.
उठविला नंदी ढवळा शिवाचा, उघडली शिळा विवराची. आणि आत गेल्यानंतर दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलत असे. वर्णन करतात नाथ महाराज. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, प्रत्यक्षात देहसुद्धा सदेह सच्चिदानंद का व्हावे ते ज्ञानोबरांचा प्रश्न आहे. ब्रह्मभूत काया होतसे कीर्तनी, भाग्य तरी ऋणी देवायचा. आतच बदलत नाही, देह शरीरात सगळं बदलतं महाराज. आणि बदलल्यामुळे महाराज वर्णन करतात, नाही पुण्य पाप लागत त्या, त्यांना पुण्य लागत नाही आणि पापही लागत नाही. शुद्ध अवस्था आहे. पाप पुण्याच्या पलीकडे जावं. पाप पुण्या नाही ठाव, तुका म्हणे सहज भाव. तुका म्हणे सहज भाव, तुका म्हणे सहज भाव. पाप पुण्या नाही ठाव, तुका म्हणे सहज भाव. तुका म्हणे सहज भाव, तुका म्हणे सहज भाव. पाप पुण्या नाही ठाव, तुका म्हणे सहज भाव. तुका म्हणे सहज भाव. तुका म्हणे सहज भाव. नाही ठाव, तुका म्हणे सहज भाव. तुका म्हणे सहज भाव. तुका म्हणे सहज भाव. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दीपाप पुण्यांगा. लागोने दीपाप पुण्यांगा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दीपाप पुण्यांगा. लागोने दीपाप पुण्यांगा. सहज अवस्था म्हणतात त्याला. दुर्लभ सहज अवस्था सद्गुरो करुणाम विना. सहज अवस्थेमध्ये द्वंद्वातीत अशा प्रकारचं जीवन बनतं. सुखही नाही आणि दुःखही नाही. कुठल्याही प्रकारचं अनुकूलता नाही, प्रतिकूलता नाही. या सुखदुःखाच्या पलीकडे गेलेलं जीवन असतं. पाप पुण्याच्या पलीकडे जीवन गेलेलं असतं. आमच्या सद्गुरू जोग महाराजांचा प्रसंग आहे. वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वरीला आई समजायची, आईची पूजा करायची, पाठीवर वागवायची, पण सोडायची नाही. का? आईला उघडं कसं करावं. सद्गुरू जोग महाराजांनी सांगितलं, अरे बाबा हो, आईला उघडं केल्याशिवाय तिचं अमृत कसं प्यायला मिळेल. जोग महाराज पुण्याला ज्ञानेश्वरी सांगायची आणि त्यांच्या ज्ञानेश्वरीला पुण्यातले मोठे मोठे विद्वान माणसं यायची. कोणी डॉक्टर, कोणी वकील, कोणी इंजिनियर, कोणी कलेक्टर, कोणी कमिशनर, मोठे मोठे यायचे आणि आपल्या आपल्या जागेवर बसायचे, दुसऱ्याच्या जागेवर बसायचे नाही. प्रकार असा झाला, एक जागा जोग महाराजांना 8 दिवस मोकळी दिसली. जवळच्याला विचारलं, का हो वकील साहेबाची जागा 8 दिवस पाहतो मी मोकळी आहे, काही गावाला गेले का. जवळच्याने सांगितलं, महाराज गावाला नाही गेले, घरी आहेत, येत नाहीत. का? त्यांची पत्नी स्वर्गवासी झाली आणि घरी रडत बसले. जोग महाराज नैष्ठिक ब्रह्मचारी हसले. काय वेळ आहे, बायको मिळाली तेव्हा हसला आणि मेली तेव्हा रडू लागला. आम्ही हसतही नाही, रडतही नाही. पाप पुण्या नाही ठाव, तुका म्हणे सहज भाव. अति उच्च अवस्था आहे. असा बदल होत असतो. म्हणून उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या. कुठलाच प्रसंग पडला लागत नाही. भगवद्गीता सांगते, हत्वापि सैमान लोकान नहंती ननी बद्धते. अर्जुनाने काय थोडे मारले का, पाप लागलं का. हनुमंतराने राक्षस काय थोडे मारले का, पाप लागलं का. नाही, एक वृत्तीच बनलेली असते आणि त्या वृत्तीचा परिणाम
त्यांना पापही लागत नाही पुण्यही लागत नाही, अशी श्रेष्ठ अवस्था ब्रह्मरूप झाले. आता इथं थोडं वेदांताचा क्लिष्ट विचार आहे, पण इथं सांगणं योग्य होणार नाही. बाद समानाधिकरण का मुख्य समानाधिकरण? देहाचा बाद झाल्यानंतर ब्रह्मरूप होता का देहा सगट ब्रह्मरूप होता, याचा विचार आपल्याला एकच करावा लागतो की भक्तिशास्त्रामध्ये सदेह सच्चिदानंद का नुहावे ते बात करायची गरजच नाही. भक्तीचा परिणाम असा होतो की शरीरामध्ये बदल होतो आणि बदल झाल्यानंतर ते शरीरसुद्धा परमात्मरूप होत असतं. याच्याकरता महाराज सांगतात, उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या. महाराज लागत नाही, पण एखाद्या प्रसंगामध्ये त्यांचा बदल होत नाही का, त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा, अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा, अनुताप 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 अग्नीची ज्वाळा, नाही मृग ज्वाळा विजयत, नाही मृग ज्वाळा विजयत, अनुताप अग्नीची ज्वाळा, अनुताप अग्नीची ज्वाळा, अनुताप अग्नीची ज्वाळा, नाही मृग जळा विधोयत, नाही मृग विधोयत, अनुताप अग्नीची ज्वाळा, अनुताप अग्नीची ज्वाळा, अनुताप अग्नीची ज्वाळा, अनुताप अग्नीची ज्वाळा, नाही मृग जळ, नाही मृग जळा विधोयत, नाही मृग जळा विधोयत, ज्वाळा नाही नाही मृग जळा विधोयत, नाही मृग जळा विधोयत, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा, विठोबा रखुमाई, कुमार
दुपार फुमाई दुपार फुमाई दुपार मोगा ब्रह्म रूप उदासीनता देह ब्रह्म रूप उदासीनता देह ब्रह्म रूप ब्रह्म रूप उदासीनता देह ब्रह्म रूप उदासीनता लागत नाही पुण्य पाप लागत त्या नाही पुण्य पाप लागत त्या नाही पुण्य पाप लागत त्या अनुताप अंगी अग्निची ज्वाळा अनुताप अंगी अग्निची ज्वाळा नाही पुण्य पाप लागत त्या 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 अनुताप
अग्नीची या ज्वाला अनुताप अंगी अग्नीची या ज्वाला अग्नीची या ज्वाला अग्नीची या ज्वाला नाही मृगजळा विजोत ताप आणि अनुताप संसार तापे तापलो मी देवा करीता या सेवा कुटुंबाची म्हणून तुझी आठविले पाय येवो माझे माय पांडुरंगे. संसाराची धक्के लागतात. आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक परिणाम दुःख ताप दुःख संस्कार दुःख गुणवृत्ती विरोध अनेक प्रकारचे दुःख आहे आणि या दुःखाचा परिणाम मनावर होतो. प्रसंगातून परिणाम किंवा विचारातून परिणाम दोन प्रकार आहेत त्याचे. आणि तो अनुताप एकदा का प्राप्त झाला की आत अग्नीस पेटल्याप्रमाणे हृदय असतं आणि ते पेटलेलं हृदय विझवायचं म्हटलं तर मृगजळानं विझू शकत नाही. मृगजळ नुसतं दिसण्यापुरतं असतं. मृगजळ दिसे साचपणा ऐसे खोटी याची दिसे उरफोडी. मृगजळानं खरा अग्नी आपल्या व्यावहारिक खरा अग्नी विझणार नाही. तसं ज्याच्या हृदयामध्ये अग्नी पेटला आहे आणि पेटलेला अग्नी कशानंच विझत नाही महाराज. ज्याचा खरं पेटलं नाही त्यानं कशाने विझतं त्याच. एका कुटुंबामध्ये एक घर मालक 2 मुलं होती. नोकरी झाली होती आणि पेन्शन मिळाली होती. दोन्ही मुलं काही करत नव्हती. शांत बस झोप घ्यायची आणि जांभळी द्यायची, दुसरं काही करायचं नाही. बापांनी नेहमी सांगायचं अरे काय करताय हे, माझ्या पेन्शिलवर घर जगतंय, काहीतरी कामं करा काहीतरी कामं करा. मी गेल्यावर कळलं तुम्हाला. मंत्रच असतात हे. मी गेल्यावर कळलं तुम्हाला. मुलाने आपलं ऐकावं. नाही कान तर ठाई काही समजायचंच नाही. पुन्हा पुन्हा सांगून एक मुलगा थोडा बिघडला. बाबा आता तुम्ही म्हणता माझ्यानंतर तुम्हाला कसं कळणार आहे. बरं एकदा जाऊन बघा. बरं जाऊन बघा म्हटल्यानंतर म्हाताऱ्याला वाटलं आता झाली पंचायत, आता जावं लागतंय. कसं तरी छोटंसं सामान वगैरे घेतलं आणि म्हातारं घराच्या बाहेर पडलं. 200 ते 300 फुटावर गेलं. मुलाने जाऊन आईला सांगितलं आई बाबा चालले. नुसते चालले नाही पेन्शन घेऊन चालले. म्हाताऱ्याने सांगितलं जाऊ द्या, इंजिन त्यांच्याकडे पण गेअर माझ्या हातात आहे. म्हातारी धावत धावत गेली. पुढे गेल्याबरोबर 50% थंड झालं. कुठे चाललात? चाललो आता कुठेतरी. अहो लेकरू मांडीवर हागलं म्हणजे काही मांडी कापायची असते का? ठराविक मंत्र आहे ते. काय म्हणते मग चला मग बरं चल. विजलं महाराज. मृगजळानं विजतं. पण ज्याचे वैराग्य कोमळ कंटक चिरंजीव पद वाचण्यासारखं आहे. नाथ महाराजांनी चिरंजीव पदामध्ये याचा खूप सुंदर खुलासा केला. कुठल्याही अवस्थेमध्ये ज्याच्या आत पेटलेला वैराग्याचा अग्नी धगधगीचं ज्वाळ अग्नी जैसा, विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा बंद होतच नाही महाराज. का बंद होत नाही हो? उत्तर महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात देतात. दोष ऐशा नावे नावे दोष ऐशा नावे देहाचा आदर दोष ऐशा नावे नावे दोष ऐशा नावे नावे दोष ऐशा नावे देहाचा आदर दोष ऐशा नावे दोष ऐशा नावे नावे दोष ऐशा नावे देहाचा आदर दोष ऐशा नावे
दोष ऐशाना देहाचा आदर दोष ऐशाना विटाळे अंतर अहम भावे विटाळे अंतर अहम भावे विटाळे अंतर अहम भावे विटाळे अंतर अहम भावे अनुताप अंगी अनुताप अंगी अग्नीची या ज्वाळा अनुताप अंगी विटाळे अंतर विटाळे अहम भावे विटाळे अहम भावे अनुताप अंगी अनुताप अग्नीची या ज्वाळा अनुताप दोष ऐशाना देहाचा आदर विटाळे अंतर अहम भावे विटाळे अंतर अहम भावे विटाळे अंतर अहम भावे दोष ऐशाना देहाचा आदर विटाळे अंतर अहम भावे विटाळे अंतर अहम भावे विटाळे अंतर अहम भावे दोषायशा नावे देहाचा आदर हा संत जीवनामध्ये नसतो, देहाचा आदर नाही. आणि सामान्य माणसाच्या जीवनामध्ये देहाचा आदर केला जातो. आदर करत असताना पुरुष प्रकृतीमध्ये पुरुषाला दाढी वाढते आणि मग ती दाढी करतात. काही शास्त्र बघत नाहीत महाराज. अंगाला शस्त्र कधी लावावं? मुळात तर वैष्णवांना पंचकेशा हा विधी आहे. अंगाला शस्त्रच लावायचे नाही हा एक प्रकारचा विधी होता. पण पुढे मात्र एक विधी निर्माण झाला. अंगाला शस्त्र लावत असताना न शनी भौमयोग कुर्यात, शनिवार मंगळवार शस्त्र लावू नये. रविवारी जर अंगाला शस्त्र लावलं 1 महिन्याचं आयुष्य कमी होतं. जन्मवारी शस्त्र लावू नये आणि व्रताच्या दिवशी शस्त्र लावू नये. उरलेल्या वेळेमध्ये शस्त्र लावायला काही हरकत नाही. पण ज्यांना हे मान्य नाही ते रात्री 9-11 वाजेपर्यंत हेअर कटिंग सलून उघडीच असतात. जाऊन दाढ्या करतात. स्नान न करता माणसात येऊन बसतात. नाही त्या विटाळा खंड सोहळा. शास्त्रच कळत नाही महाराज त्यांना. तेव्हा हा दोष आहे. देहाचा आदर अधिक करणं हा दोष आहे. देहाला सांभाळावं पण देहाकरता आपण नाही, आपल्याकरता देह आहे. कीर्तना करता मृदंग का, मृदंग करता कीर्तन आहे. हसायला लागले ते. कीर्तना करता मृदंग आहे, मृदंग करता कीर्तन नाही. तसं आपल्याकरता देह आहे का देहाकरता आपण आहे. शास्त्र मर्यादा पाळून आणि त्याच्यामध्ये वागतात. हे मात्र सामान्य माणसं देहाचा खूप आदर करतात. आणि आदर करण्याकरता मुख्य भांडवल विटाळले अंतर अहम भावे. आत विटाळ झालेला असतो. कशाचा? अहंकाराचा. अहंकारा नासा भेद जगी निंद ओवळा. जोपर्यंत अभिमान देहामध्ये आहे तोपर्यंत आपण कुठं जरी गेला तर आपल्याला दुःख भोगल्याशिवाय राहता येत नाही. आणि अहंकार असा जिद्दू पदार्थ आहे. किती घालवण्याचा प्रयत्न केला त्या प्रयत्नानेच तो वाढतो. कीर्तनात भजनात मृदंग वाजवल्यानंतर अभिमान जावा करावा या दोघांचं सांगत नाही किंवा बाकीच्याचंही सांगत नाही. बाहेरच्याचं सांगतो. उगं वाटतं आमच्यासारखं कोणाला वाजवता येतं. कीर्तनात भजनात चाली म्हटल्यानंतर अभिमान जावा करावा इथलं कुणाचं नाही सांगत रामभाऊ. बाहेरच्याचं सांगतो. उगं वाटतं आमच्यासारखं कोणाला गायन करता येतं.
कीर्तन केलं तर अभिमान जावा करावा. आमच्यासारख्याला वाटतं आमच्यासारखं कीर्तन कोणाला कर, अरे तुझ्यासारखे 56 गेले ना, का अहंकार धारण करतो. ज्याच्यानं अहंकार जायचा त्याच्यानंच उलटा वाढतो. पण याने मात्र आपल्या अंतःकरणाला विटाळ होऊ दिलं नाही. कशाचा? अहंकाराचा. नाहम मनुष्यो न च देवयक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रः न ब्रह्मचारी न गृही वनस्सो भिक्षुर्न चाहम निधबोधरूपा. सगळ्यातून मन अलिप्त झालेलं असतं. त्याच्यामुळे विटाळले अंतर अहंभावी त्यांच्याकडे नाही. म्हणून अनुताप अंगी अग्नीच्या ज्वाळा नाही मृगजळा विजोईत. यांची मुक्त अवस्था झालेली आहे. त्यावेळेला कुठल्याही प्रकारची चिंता नाही. जोपर्यंत मुक्त अवस्था नाही तोपर्यंत सगळं भोगावं लागतं. आणि मुक्त अवस्था झाल्यानंतर कुठली चिंता राहत नाही. महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे जाय नासोने अखंते तुका म्हणे जाय नासोने अखंते सोनिया अखंते आम्हने जाय ना सोनिया अंगी तुका म्हणे जाय तुका म्हणे जाय ना सोनिया अखंते तुका म्हणे जाय ना सोनिया अखंते तुका म्हणे जाय तुका म्हणे जाय ना सोनिया खंते तुका म्हणे जाय ना सोनिया खंते नाही मृगजळा विजी तत्वाची स्थिती बद्धता ते तत्वाची हे चित्ती बद्धता हे अनुताप अंगे अग्नीचे अनुताप अंगे अग्नीचे बद्धता है चित्ती बद्धता है अनुताप तुका म्हणे जाय नासोनिया खंती तवची हे चित्ते बद्धता ते. बद्ध म्हणजे बांधलेला. कोटपर्यंत? जोपर्यंत अंतःकरणाची चिंता नष्ट होत नाही तोपर्यंत तो बांधलेला आहे. परंतु भगवंताच्या भक्तीच्याद्वारे चिंता नाही गायी विष्णुदासाची घोष जय जयकार सदा. यो सो विश्वंभरो देव स भक्तान किमुपेक्षते अशी वृत्ती बनल्यामुळे यांना कुठल्याही प्रकारची खंती म्हणजे चिंता राहत नाही. जोपर्यंत चिंता असते तोपर्यंत तो बद्ध आहे. पण यांची चिंता संपूर्ण गेलेली आहे.
चिंता दीनदयालोको मो मन सदा आनंद या वृत्तीमध्ये राहणारे हे भगवत भक्त याच्यामुळे या विशेषत्वाला प्राप्त झालेले असतात. याच्यामुळे यांच्या अंतःकरणात बदल का होत नाही? अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा नाही मृगजळा विजोईत वेळ संपलेली आहे. मी फक्त माझ्या अंतःकरणातलं मानस आपल्याकडे 4-2 मिनटामध्ये प्रगट करणार आहे. माझं मानस असं आहे की आपण भाग्यवान आहोत. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे, ज्ञानोबाराय तुकोबारांच्या नंतर आपण जन्माला आलो म्हणून भाग्यवान आहोत. अगोदर जन्माला आला होतो तर ज्ञानेश्वरी मिळाली नसती, गाथा मिळाला नसता, आपण भाग्यवान आहोत. आणि त्यातल्या त्यात भारत देशामध्ये जन्माला आलो, अधिक भाग्यवान आहोत. आपणच आपली स्तुती करायची नाही. नाथ महाराजांना विचारा, भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परम भाग्याची संपत्ती. फार मोठं भाग्य लागतं. का बरं या भारत देशाला एवढं का महत्त्व आहे? याचं एक कारण असं आहे, 700 वर्ष आपल्या देशावर परकीयांच्या स्वाऱ्या झाल्या, पण आपली संस्कृती बदलली नाही. पाश्चात्य देशातला एक तत्त्वज्ञ, त्याचं नाव मॅक्स मुल्लर, तो विचार करू लागला, इतके वर्ष या देशावर स्वाऱ्या झाल्या पण यांची संस्कृती बदलली नाही. का बरं? ज्या भिंतीचा पाया पक्का आहे ते भिंत ढासळत नाही. तसा आपल्या संस्कृतीचा पाया वेद आहे आणि म्हणून वेदाचा अभ्यास करण्याकरता तो बोटीनं आपल्या देशात आला. बोटीतून खाली उतरल्याबरोबर साष्टांग दंडवत घातला. जवळच्या लोकांनी विचारलं, का रे काय प्रकार आहे? तो म्हटला, हा प्रकार असा आहे, जगात अशी पवित्र भूमी नाही की ज्या भूमीमध्ये प्रत्यक्षात परमात्मा अवतार घेतात, ज्या भूमीमध्ये संत जन्माला येतात आणि कार्य करतात, जी यज्ञभूमी अशी जगात भूमी नाही. पण हिला पाय लावण्याच्या अगोदर साष्टांग दंडवत घालतो, अशी भारत भूमी आपली आहे. एत देश प्रसूतस्य सकाशात अग्रजन्मना स्वम स्वम चरित्रम शिक्षेरन पृथिव्याम सर्व मानवा. जगातल्या लोकांनी आपल्याकडे यावं आणि अध्यात्माची धडे घ्यावीत, इतका आपला देश उंच. पण मधल्या काळात पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण आपली संस्कृती खाली आली आहे. कशावरून? पेपर वाचा, बातम्या ऐका, मन खिन्न होतं. नको नको ते भ्रष्टाचार, भयानक हिंसाचार, स्वैराचार, अत्याचार, अनाचार, बलात्कार, व्यभिचार, अपहरण चाललंय कुठं देश? कोणावर जबाबदारी आहे? आपण सर्व उपस्थित भाविक मंडळी या दुराचारातले नाहीत, पण आपल्यावर फार मोठी जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी म्हणजे आपण कदाचित आजोबा असाल किंवा आपण वडील असाल, आपल्या घरात जे लहान मुलं आहेत त्या लहान मुलावर चांगले संस्कार घालवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. मुलगा असू द्या, मुलगी असू द्या. मी माता भगिनींना विनंती करत असतो की प्रत्येक रविवारी मुलाकडनं हरिपाठाचा एक अभंग पाठ करून घेत चला. आयुष्याची सुदुरी पदरात पडेल. रामायणाचा काही प्रसंग सांगा, महाभारतातले प्रसंग सांगा. आज लोकशाही आहे, पण लोकशाहीमध्ये सुद्धा गेलेल्या हुकुमशाहीच्या राजाच्या परंपरेमध्ये एकाच राजाचा फार मोठा आदर केला जातो. गावोगाव त्यांचे पुतळे बसवले जातात. छत्रपती शिवाजी महाराज. का बरं? एवढं मोठे पण का प्राप्त झालं? जिजाऊ मातेनं बालपणामध्ये चांगले संस्कार लावले, त्याचा परिणाम हा आहे. म्हणून आपल्या जीवनाची उंची वाढवण्याकरता शिक्षण आणि संस्कार हे 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहेत महाराज. शिक्षणाने बुद्धी तीव्र होते आणि संस्काराने हृदय पवित्र होत असतं. म्हणून संस्कार लावण्याची अत्यंत गरज आहे. मी म्हणेन आपल्याला, आज समाज पैशाने सुधारणार नाही, सत्तेने सुधारणार नाही. समाज सुधारण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायामध्ये आहे. वारकरी संप्रदायात समाज सुधारू शकतो. आज आम्ही पाहतो खूप मोठे मोठे प्रसंग आहेत महाराज. एक प्रसंग ऐकला आहे, एक मुलगा शाळेत जायचा आणि शेजारच्या मुलाची पेन्सिल गुपचूप आपल्या पिशवीत टाकायचं. घरी आईला येऊन दाखवायचं. आईनं काही नाही म्हणायचं, बरं वाटायचं त्याला. पेन चोरायला लागला, वह्या चोरायला लागला, पुस्तकं चोरायला लागला, चोरी करायची सवय लागली. आईनं काही नाही म्हणायचं. लहानाचा मोठा होत असताना चोऱ्या करत करत मोठा झाला आणि मोठा झाल्यानं त्याने एक मोठी चोरी केली. ती चोरी करत असताना त्याच्याकडून खून पडला आणि खून सिद्ध झाला. त्याला फाशीची शिक्षा झाली. विचारलं त्याला, आता तुला फाशी देणार, शेवटची इच्छा काय आहे? काय नाही म्हटलं, मला माझ्या घरी घेऊन चला, माझ्या आईचं दर्शन घेऊ द्या आणि मग द्या फाशी. काय मातृभक्त आहे.
घरी नेला बेड्या घालून. आई उभी होती. दर्शन घेण्याकरता जो खाली वाकला, आईच्या पायाचा अंगठा दातात धरला आणि काडकन फोडला, तुकडा पडला. आई मोठमोठ्याने रडायला लागली. पोलीस धुपटायला लागले, मूर्खा फाशीला जायचंय, दर्शन घ्यायचं म्हटलास आणि अंगठा तोडलास. त्यांनी सांगितलं केलं ते बरोबर केलं. आज मला फाशीला जाण्याची वेळ आली ती ईशामुळं. हिनंच जर मला बालपणामध्ये चांगले संस्कार लावले असते तर मला फाशीला जाण्याची वेळ आली नसती. माता शत्रू पिता वैरी येन बालो न पाठिता कौमारे दाचरित प्राज्ञो धर्मान भागवताने. भागवतामध्ये सुंदर चिंतन आहे. बालपणामध्ये चांगले संस्कार लावण्याची गरज आहे आणि आज आपल्या हातात आहे. आज वारकरी संप्रदायाला चांगले दिवस आहेत महाराज. आम्ही आताचं मनोगत प्रत्येक कीर्तनाच्या शेवटी सांगतो. नागपूरच्या पुढे 50 किलोमीटर रामटेक आहे, तिथं वेगळाच प्रकार चालला होता. आपल्या संस्थेच्या काही कीर्तनकारांनी प्रयत्न केले, आम्हालाही बोलवलं आणि उद्घाटन करवलं. आम्ही आळंदीच्या संस्थेची उपशाखा स्थापन करतो. त्याच्याकरता एका भाविकाने 4 एकर जमीन, जिची किंमत 4 कोटी आहे, आळंदीच्या संस्थेच्या नावानं रजिस्टर करून दिली महाराज. 10 जानेवारी मध्य प्रदेशमध्ये होतो. शिंदवाडा जिल्हा, अंबाडी नावाचं गाव, तपपूर्ती महोत्सव. असंच मनोगत प्रगट केलं. संपल्यानंतर एक महाराज उठले, सांगितलं महाराज तुमचे शब्द खाली पडू देणार नाही. आम्ही मध्य प्रदेशमध्ये सद्गुरू जोग महाराज संस्थेची उपशाखा स्थापन करू. त्याच्याकरता माझ्या वतीनं 11 कोटी रुपये मी जाहीर करतो. तेलंगणा हिमायतनगरला गेलो होतो. नारायण महाराजांच्या बरोबर चर्चा केली. त्यांनी सांगितलं महाराज आम्ही संस्था स्थापन करतो, संस्थेची शाखा. कर्नाटकमध्ये कितीतरी विद्यार्थी आहेत. मला वाटतं वास्कर परंपरा दक्षिणेपर्यंत म्हैसूरपर्यंत गेलेली आहे. फार मोठी व्यापकता आहे महाराज. ज्या परंपरेला जगद्गुरु तुकोबारायांचा प्रसाद आहे. महाराजांनी विना निळोबाराला दिला, निळोबाराने विना शंकर स्वामींना दिला आणि शंकर स्वामींनी विना मल्लप्पा वास्करांना दिला. अजून ती परंपरा योग्य चालू आहे आणि दक्षिणेकडे खूप मोठा प्रचार आहे त्यांचा. उत्तरेकडे देखील ऋषिकेशला आमच्या विद्यार्थ्यांनी एक ट्रस्ट स्थापन केले, वारकरी गंगा पूजन चॅरिटेबल ट्रस्ट, आणि तिथे सुद्धा आपल्या वारकऱ्यांचं चिंतन चालू आहे. मलाही सांगायचं आहे की आपल्या वारकऱ्याला खूप चांगले दिवस आहेत आणि वारकरी संस्काराप्रमाणे आपल्या लहान मुलाला चांगले संस्कार द्यावेत, तरच आपल्या देशाला पूर्वस्थिती प्राप्त होईल. एवढंच माझं मनोगत आपल्यापुढे मी प्रकट करतो आहे. झालेली चिंतन सेवा महाराजांच्या चरणामध्ये समर्पण करून तुझे देणे तुझ्या समर्पणी पायी झालो उतराये पांडुरंगा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय हरे हरे जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री नारायण विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल तेरा कुंडली कवरदा श्री नारायण विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. ऐका, सूचना आहे. दादांना ज्ञानसिंधू म्हणून संबोधतात. वास्तविक निळोबारांनी दिलेली प्रमाणं दादांकडे ते उभी दिसतात, याच्यामुळे ते म्हणतात. निळोबाराय संतांच्या बाबतीत बोलत असताना निळोबाराय म्हणतात, देवे भक्ता लागी उपचार मांडिले, शांती सुखासनी माने बैसविले, धरोणी तन्मयाची छत्रे गौरविले, ज्ञान संपत्तीचे दळभार दिधले, सुखे राज्य करा म्हणे त्रिभुवनी. असं दादांचं हे जीवन, त्यांची सेवा झाली.